रात्रीचे साधारण 3 वाजून गेले होते. शहर झोपलं होतं, पण माझ्या डोळ्यांना झोप नव्हती. बेडवर पाठ टेकून मी छताकडे पाहत पडून होतो. खोलीत अंधार होता. फक्त फटीतून येणारा फिकट पांढरट प्रकाश भिंतीवर पसरलेला. पडदे हलके हलत होते आणि त्या सावल्या वेगवेगळे आकार बनवत होत्या. त्या सावल्यांकडे बघताना नेहमीसारखंच वाटायला हवं होतं, पण त्या रात्री वातावरणात काहीतरी वेगळं होतं. स्पष्ट सांगता येणार नाही असं, पण अंगावर हळूहळू चढत जाणारं अस्वस्थपण. जणू काहीतरी घडणार आहे अशी अकारण जाणीव मनाला टोचत होती. वेळ घालवण्यासाठी मी बाजूला ठेवलेला मोबाईल हातात घेतला. स्क्रीन ऑन होताच अचानक प्रकाशामुळे डोळे झगमगले. नोटिफिकेशन एकही नव्हते. मी सहज व्हॉट्सॲप उघडलं. सगळे ग्रुप शांत होते. ऑफिस, क्लायंट्स, फॅमिली, कोणाचाही मेसेज नव्हता. वर स्क्रोल करताना अचानक माझा अंगठा थांबला. माझ्या श्वासांचा वेग नकळत वाढला, कारण स्क्रीनवर एक नाव हिरव्या डॉटसह दिसत होतं. रोहन ऑनलाईन. त्या क्षणी माझ्या छातीत धडधड जोरात झाली. मी पुन्हा नावाकडे पाहिलं. काहीतरी चुकीचे वाचतोय का म्हणून डोळे चोळले, पण नाव बदललं नाही. हिरवा डॉट तिथेच होता. रोहन ऑनलाईन. माझा कॉलेजपासूनचा सर्वात जवळचा मित्र. आम्ही एकत्र होतो. कॉलेज, ट्रिप्स, पहिली नोकरी, पहिला पगार, पहिली बाईक. आयुष्यातल्या जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या क्षणात रोहन होता. पण त्या नावाकडे पाहताना माझ्या मेंदूने एक गोष्ट प्रकर्षाने आठवण करून दिली. रोहन जिवंत नव्हता. 6 महिन्यांपूर्वी पुणे-सातारा हायवेवर झालेल्या अपघातात तो जागीच गेला होता. त्या रात्रीचा त्याचा कॉल अजूनही माझ्या कानात घुमत होता. हॉस्पिटलचा कॉरिडॉर, पांढऱ्या चादरीखाली झाकलेला त्याचा चेहरा आणि बाजूला टेबलावर ठेवलेला पूर्ण फुटलेला मोबाईल. पोलिसांनी सांगितलं होतं फोन पूर्ण डॅमेज आहे, डेटा काढणंही अवघड आहे. त्या दिवसानंतर त्याचा नंबर माझ्या फोनमध्ये तसाच राहिला. चॅट डिलीट करायची हिंमत झाली नव्हती. कधी कधी मी जुने फोटोज पाहत बसायचो, पण एक गोष्ट कायम होती, त्याचा लास्ट सीन कधीच अपडेट झाला नव्हता. ऑनलाईन दिसणं तर दूरच, आज पहिल्यांदा तो ऑनलाईन होता. मी स्वतःला समजावू लागलो. कदाचित त्याच्या घरच्यांनी सिम दुसऱ्या फोनमध्ये टाकलं असेल, कदाचित व्हॉट्सॲप लॉग इन केलं असेल, कदाचित. पण प्रत्येक कदाचित नंतर मनात थंड लहर उठत होती. कारण रोहनचा नंबर अपघातानंतर बंद झालेला आणि हे मला ठाऊक होतं. हातात घाम जमावायला लागला. तरीही कुतूहल जास्त भयानक असतं. मी चॅट उघडलं. स्क्रीनवर आमचे जुने मेसेज दिसू लागले. कॉलेजचे प्लॅन्स, ट्रेकचे फोटो. स्क्रोल करताना चेहऱ्यावर नकळत हसू आलं, पण ते लगेच थांबलं, कारण शेवटचा मेसेज माझाच होता. रीच होम अँड टेक्स्ट मी. त्याच्या अपघाताच्या रात्री पाठवलेला. अजूनही सिंगल टिक. मी स्क्रीनकडे पाहतच बसलेलो आणि अचानक वर टायपिंग दिसायला लागलं. माझा श्वास अडकला. 3 छोटे डॉट्स हलत होते, कारण कोणीतरी टाईप करत होतं. माझ्या छातीत धडधड इतकी वाढली की मला स्वतःच्या हृदयाचे ठोके अगदी स्पष्ट ऐकू येत होते. काही सेकंद गेले जे मिनिटांसारखे वाटत होते आणि मग मेसेज आला, आय हॅव रीच्ड. त्या एका शब्दाने माझं पूर्ण शरीर गोठलं. मेंदूला समजायला काही सेकंद लागले. 6 महिन्यांपूर्वी पाठवलेल्या मेसेजला आता रिप्लाय. मी फोनकडे बघतच बसलो. बोटं स्क्रीनवर स्थिर झाली. मी रिप्लाय करावा का नाही हा विचार सुरू असतानाच दुसरा मेसेज आला, सॉरी, लेट झालं. माझ्या पाठीवरून थंड घाम वाहू लागला. रोहन जसा टाईप करायचा तसाच मेसेज, तीच शैली, ती स्पेलिंग मिस्टेक. त्या क्षणी मला पहिल्यांदा भीती वाटली, तर्काने न समजणारी भीती. मी काही सेकंद फोन लॉक करून बाजूला ठेवला
पण शांत बसणं अशक्य होतं. मी पुन्हा फोन पाहिला. नवीन नोटिफिकेशन होतं. व्हॉइस नोट. 11 सेकंद. माझे हात अक्षरशः थरथरू लागले. प्ले करावं की नाही? मी 10 सेकंद फक्त स्क्रीनकडे पाहत बसलो. शेवटी धाडस केलं. पहिल्या काही सेकंदात फक्त स्टॅटिक आवाज, मग दूरवर वाऱ्याचा आवाज आणि शेवटी कुजबुज. तू रिप्लाय नाही केलास. मी पोहोचलोय ना. फोन माझ्या हातातून जवळजवळ निसटलाच, कारण तो आवाज रोहनचाच होता. पण खूप दुरून, जणू तुटलेल्या स्पीकरमधून. मी घाबरून कॉन्टॅक्ट इन्फो उघडलं आणि तिथे पाहून माझं रक्त गोठलं. लास्ट बॅकअप टुडे 3:06 AM. स्टेटस ऑन द वे. आणि पुढच्या क्षणी माझ्या बेडरूमच्या दरवाजावर हलके ठोके पडले. मी श्वास रोखून बसलो, कारण मी घरात पूर्णपणे एकटाच होतो. फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. रोहन कॉलिंग. स्क्रीनवर त्याचा फोटो दिसत होता, पण तो हळूहळू बदलत होता. हसऱ्या फोटोवरून रक्ताळलेल्या चेहऱ्याकडे, मग फुटलेल्या कपाळाकडे आणि मागे काळोखात हरवणाऱ्या हायवेकडे. दरवाजावर पुन्हा ठोका पडला आणि फोनवर नवीन मेसेज आला. दार उघड, पोहोचलोय मी. त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली. तो आय रिच्ड म्हणत होता, पण नक्की कुठे? दरवाजावर पुन्हा पडलेले ते ठोके पहिल्यापेक्षा जास्त स्पष्ट होते. पहिल्यांदा मला वाटलं कदाचित भास असेल, मनाचा खेळ असेल, पण दुसऱ्यांदा आवाज स्पष्ट ऐकू आला. लाकडी दरवाजावर हातांचे 3 ठराविक आघात, मध्ये अगदी समान अंतर. जणू कोणीतरी संयमाने उभं आहे. घाई नाही, राग नाही, फक्त थांबलंय. मी श्वास रोखून बसलो होतो. घरात पूर्ण शांतता होती. किचनमध्ये चालू असलेला फ्रीजचा हलका आवाजही आता जाणवत नव्हता. जणू संपूर्ण घर ऐकत होतं. फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. रोहन कॉलिंग. त्या नावाकडे पाहताना माझ्या अंगावर काटा उभा राहिला. स्क्रीनवर त्याचा फोटो दिसत होता, पण तो स्थिर नव्हता. जणू ग्लिच होत होता. क्षणभर कॉलेजमधला हसरा चेहरा, मग अचानक फिका, मग रक्ताचा हलका डाग, मग पुन्हा सामान्य. मी कॉल उचलायची हिंमतच केली नाही. फक्त स्क्रीनकडे बघत राहिलो. कॉल आपोआप कट झाला आणि ताबडतोब मेसेज आला. कधीपासून दार वाजवतोय आणि फोन का उचलत नाहीयेस? माझ्या डोक्यात विचारांचा स्फोट झाला. जर कोणी प्रँक करत असेल तर त्याला माझ्या दरवाजावर ठोका पडल्याचं कसं माहीत की तो फक्त आवाज माझ्या मेंदूत होता? मी स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. लॉजिकल विचार करायचा प्रयत्न केला. कदाचित शेजारच्या फ्लॅटचा आवाज असेल, कदाचित वरच्या मजल्यावर कोणीतरी दरवाजा लावला असेल. पण मग फोनवर दुसरा मेसेज आला. मी बाहेर उभा आहे. माझ्या पाठीवरून थंड लहर गेली. मी हळूच बेडवरून उठलो. पाय जमिनीला टेकवताना असं वाटलं जणू थंड पाण्यात ठेवलेत. प्रत्येक पाऊल जड होतं. बेडरूमच्या दरवाजाकडे पाहत मी हॉलमध्ये आलो. मुख्य दरवाजाकडे नजर गेली. दरवाजाच्या खालच्या फटीतून बाहेरचा प्रकाश दिसत होता आणि त्या प्रकाशावर एक सावली पडली होती. ती सावली हलत नव्हती, तर स्थिर उभी होती. माझा घसा कोरडा पडला. मी फोन घट्ट पकडलेला. स्क्रीन पुन्हा उजळली. दरवाजा उघड ना. त्या मेसेजनंतर लगेच टायपिंग दिसू लागलं. माझं हृदय अक्षरशः धडधडत होतं. थंडी आहे. त्या 2 शब्दांनी माझं शरीर बधीर झालं. कारण अपघाताच्या रात्री जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो, तेव्हा डॉक्टरांनी एक वाक्य सांगितलं होतं, बॉडी कोल्ड जाणवतेय खूप. मी मुख्य दरवाजाकडे 2 पावलं पुढे गेलो. सावली अजूनही तिथेच होती, पण काहीतरी विचित्र जाणवलं. सावलीची उंची बरोबर होती, पण पायांचा आकार दिसत नव्हता. जणू जमिनीला स्पर्शच नाही. माझा मेंदू अजूनही तर्क शोधत होता.
मी हळूच दरवाजाच्या बाजूला असलेल्या CCTV मॉनिटरकडे पाहिलं. बिल्डिंगमध्ये प्रत्येक फ्लॅटला लहान स्क्रीन दिलेली होती, बाहेरचं दिसावं म्हणून. स्क्रीन ऑन केली, कॅमेरा लाईव्ह झाला. बाहेरचा कॉरिडॉर रिकामा होता, पूर्ण रिकामा. ना माणूस ना सावली. पण दरवाजाच्या फटीतून दिसणारी सावली अजूनही तशीच होती. मी पुन्हा मॉनिटरकडे पाहिलं. कॉरिडॉरमध्ये लाईट फ्लिकर होत होता, पण कोणीच नव्हतं. कॅमेरा अँगल बदलला, दुसऱ्या बाजूनेही पाहिलं, काहीच नाही. तेव्हाच फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. व्हॉइस नोट, 0.06 सेकंड्स. मी नकळत प्ले केलं. यावेळी आवाज अधिक स्पष्ट होता. पार्श्वभूमीत वाऱ्याचा आवाज नव्हता, फक्त एक खोल जड श्वास. आणि मग, बघितलंस ना, मी इथेच आहे. मी थरथरत दरवाजाकडे पाहिलं आणि त्या क्षणी सावली हलली. पण बाहेर कॅमेऱ्यात अजूनही कोणीच नव्हतं. माझ्या डोक्यात अचानक एक आठवण चमकली. अपघाताच्या रात्री रोहनने मला शेवटचा कॉल केला होता आणि मी तो उचलला नव्हता, कारण मी मीटिंगमध्ये होतो. नंतर मी रीच होम अँड टेक्स्ट मी असा मेसेज पाठवला होता त्याला, आणि पुढच्या काही मिनिटांतच अपघात झालेला. मी हळूच कॉल लॉग उघडलं आणि माझं रक्त गोठलं. इनकमिंग कॉल, रोहन, ड्युरेशन 13 सेकंड्स. मी तर कॉल उचललाच नव्हता, मग ड्युरेशन कसं? हात थरथरत होते. मी कॉल डिटेल्स उघडले. लोकेशन मेटाडेटा दाखवत होतं. सातारा हायवे, KM47, तो स्पॉट जिथे अपघात झाला होता. माझा श्वास अडखळू लागला, छातीत दडपण वाढू लागलं. दरवाजावर पुन्हा आवाज आला. आता फक्त सावली उभी नव्हती, ती हळूहळू वाकत होती. जणू कोणीतरी डोकं झुकवून फटीतून आत पाहायचा प्रयत्न करतंय. फोनवर नवीन मेसेज आला, तू मला सोडून गेला होतास. माझ्या डोळ्यांसमोर त्या रात्रीचा सीन पुन्हा जिवंत झाला. त्याचा मिस्ड कॉल, माझा इग्नोर केलेला कॉल, माझं नंतर बोलू. मी नकळत दरवाजाजवळ गेलो, हात लॅचवर ठेवला आणि त्या क्षणी फोनवर शेवटचा मेसेज आला, मी एकटा नव्हतो मेलो. माझे हात थिजले. त्याचा अपघात सिंगल व्हेकल क्रॅश म्हणून नोंदवला गेला होता. पोलिसांनी सांगितलं होतं, कंट्रोल सुटला, डिव्हायडरला धडकला. मी एकटा नव्हतो म्हणजे काय? अचानक माझ्या फोनच्या स्क्रीनवर फोटो उघडला. ऑटोमॅटिक डाउनलोड. एकच फोटो, रात्रीचा हायवे, फुटलेली बाईक, आणि त्या फोटोच्या उजव्या कोपऱ्यात मी स्वतः रस्त्याच्या कडेला उभा, फोन कानाला लावलेला. तो फोटो कोणी काढला? त्या रात्री तर मी तिथे नव्हतो, मी तर ऑफिसमध्ये होतो. दरवाजाच्या पलीकडे अचानक काहीतरी घासल्यासारखा आवाज झाला. जणू नखं लाकडावरून ओढली जात आहेत. मी झटकन मागे सरकलो. त्या क्षणी कॉल आला. मी डोळे मिटले, दीर्घ श्वास घेतला आणि यावेळी कॉल उचलला. पहिली काही सेकंद पूर्ण शांतता, मग दूरवरून येणारा रस्त्यावरच्या ट्रकचा आवाज, मग जड श्वास, आणि मग एक वाक्य, आपण दोघे पोहोचलोय आता. कॉल कट झाला. दरवाजाच्या फटीतील सावली नाहीशी झाली. कॉरिडॉर शांत झाला. पण माझ्या मागे बेडरूमच्या आतून पुन्हा आवाज येऊ लागला. कारण मुख्य दरवाजा माझ्या समोर होता आणि आवाज माझ्या मागून आलेला. म्हणजे जे काही बाहेर उभं होतं ते आता घराच्या आत आलेलं. माझा श्वास अडकला, पाय जमिनीला खिळल्यासारखे झाले. काही सेकंद मी हलू शकलो नाही. मग अक्षरशः मान वळवायला जशी हिंमत लागते तशी हिंमत करून मी मागे पाहिलं, तर बेडरूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आत पूर्ण अंधार, लाईट बंद. पण त्या अंधारातही एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. खिडकीजवळ उभा असलेला काळा आकार, तो स्थिर होता, हलत नव्हता, फक्त उभा. माझ्या हातातला फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. स्क्रीन उजळली. व्हॉट्सॲप रोहन, लास्ट सीन 3:07 AM.
टायपिंग. माझे हात थरथरत होते. स्क्रीनवर मेसेज आला, तू आलास ना शेवटी. माझा मेंदू काही सेकंद शब्द समजून घेत बसला. आलास? कुठे आलो? मी तर इथेच होतो, माझ्या घरात. मग अचानक स्क्रीनवर फोटो उघडला. तोच हायवे, पण यावेळी फोटो स्टॅटिक नव्हता. तो हळूहळू झूम होत होता. फुटलेली बाईक, विखुरलेल्या काचा, रस्त्यावर पसरलेलं रक्त आणि उजव्या बाजूला उभा असलेला मी फोटो जवळून पाहू लागलो आणि लक्षात आलं, त्या फोटोमध्ये उभा असलेला मी फोन कानाला लावला नव्हता. मी खाली पाहत होतो, रस्त्यावर. मी बोटांनी स्क्रीन झूम केली. रस्त्यावर दुसरं शरीर पडलं होतं. हेल्मेट फुटलेलं, चेहरा रक्ताने झाकलेला, पण कपडे ते माझेच होते. माझा श्वास थांबला. फोन हातातून जवळजवळ निसटला. मी पुन्हा फोटो पाहिला, पुन्हा झूम केलं. मी काहीच चुकीचे पाहत नव्हतो. त्या रात्री अपघातात फक्त रोहन नव्हता, तर मीही होतो. माझ्या डोक्यात आठवणींचे तुकडे जमू लागले. मीटिंग संपल्यावर रोहनचा कॉल आला होता. तो घाईत होता, काहीतरी बोलायचं होतं. मी त्याला मी येतो, भेटू रस्त्यात असं म्हटलं होतं का, की मी फक्त विचार केला होता? आठवणी धुसर होत्या, जणू काळाच्या ओघात त्या पुसल्या गेल्या होत्या. फोनवर नवीन व्हॉइस नोट आली. मी ती प्ले केली. यावेळी आवाज स्पष्ट होता. हॉर्नचा आवाज, ट्रकचा आवाज, वाऱ्याची शीळ आणि मग रोहनचा आवाज. तू आला होतास, पण फोन बघत होतास. माझ्या डोक्यात विजेचा कडकडाटच झाला. अचानक एक दृश्य पूर्ण स्पष्ट झालं. मी सुद्धा बाईकवर होतो, फोन हातात होता. व्हॉट्सॲप नोटिफिकेशन पाहत होतो. रोहन पुढे, त्याने हाताने काहीतरी इशारा केला. मी लक्ष दिलं नाही. पुढच्या क्षणी बाईक स्लिप झाली. मी ब्रेक मारायचा प्रयत्न केला, पण उशीर झाला. दोघेही रस्त्यावर आपटलो. पण पोलिसांनी सांगितलं होतं, सिंगल व्हेकल क्रॅश. याचा अर्थ काय? तेवढ्या स्क्रीनवर मेसेज आला. मी गेलो आणि तो सुद्धा. माझ्या छातीत दडपड वाढू लागलं. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मी घाईघाईने बेडरूमकडे पाहिलं. खिडकीजवळ उभा असलेला काळा आकार आता स्पष्ट दिसत होता. तो रोहन नव्हता, तो मीच होतो. रक्ताळलेला, कपाळ फुटलेलं, डोळे अर्धवट उघडे. माझे पाय आपोआप मागे सरकले. त्या क्षणी माझ्या मेंदूत शेवटची आठवण. अपघातानंतर मी हॉस्पिटलमध्ये जागा झालो होतो असं मला वाटत होतं. डॉक्टर, नातेवाईक, अंत्यसंस्कार सगळं पाहिलं होतं, पण कधीच माझ्या जखमा भरल्या नव्हत्या. कधीच मला वेदना जाणवल्या नव्हत्या. कधीच मी त्या रात्रीनंतर हायवेवर गेलो नव्हतो, कारण मी वाचलोच नव्हतो. फोनवर व्हॉट्सॲप इन्फो स्वतःहून उघडलं. रोहन लास्ट सीन 3:07 AM आणि माझं लास्ट सीन 3:07 AMच. आजही मी त्या घरात तसाच अडकून पडलोय, कायमचा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.